गेल्या 2 आठवड्यातल्या 3 पेशंट्सच्या गोष्टी माझ्या डोक्यात विशेषतः लक्षात राहिल्या. एक होता 40शीतला एक तरुण ज्याला डायबिटीस होता आणि तो न्यूमोनियाशी लढा देत ICUत व्हेंटिलेटरवर होता. दुसरे एक साधारण 75 वर्षाचे आजोबा जे नागिण झाल्यानंतर होणाऱ्या वेदनांनी अक्षरशः विव्हळत होते. आणि तिसरी होती एक तरुण मुलगी जी विचारायला आली, "डॉक्टर, माझ्या आईला सर्व्हायकल कॅन्सर नुकताच डिटेक्ट झालाय. मला तो होऊ नये म्हणून मी काय काळजी घ्यावी?" आता या तीनही पेशंट्समधनं एक कॉमन गोष्ट डोक्यात आली, की तिघांनाही कुठल्या न कुठल्या इन्फेक्शनचा संसर्ग होता. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तीनही इन्फेक्शन ज्याबद्दल आपण बोलतो ते व्हॅक्सिन प्रिव्हेंटेबल इन्फेक्शन्स होते. म्हणून मी ठरवलं, की या विषयावर आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा नक्कीच व्हायला हवी. Hello friends, I am Dr. Piyush Ashok Chaudhary and I welcome you all to the official YouTube channel of Fever Care Center for Infectious Diseases. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अडल्ट्समध्ये म्हणजे मोठ्यांमध्येही कुठल्या लसी असतात का आणि काही इन्फेक्शन्सचा संसर्ग टाळण्यासाठी कुठल्या लसी आपण घ्यायला हव्यात का आणि मुळात अडल्ट्समध्ये लस लागतेच कशाला, कोणत्या लस असतात आणि सगळ्यांनी घेण्याची गरज आहे का. त्याचप्रमाणे या व्हिडिओच्या शेवटी आपण हेही बघणार आहोत की लसींबद्दल जे आपले काही समज असतात त्यातले कुठले समज अगदी बरोबर आहेत आणि कुठले फक्त गैरसमज आहेत. तर या व्हिडिओत शेवटपर्यंत जुळून राहा. तर सर्वात पहिले अडल्ट्समध्ये म्हणजे मोठ्यांमध्ये लसची गरज असते का. तर आपला कॉमन समज असतो की फक्त लहान मुलांमध्येच वॅक्सिन्स हा प्रकार असतो, मोठ्यांमध्ये तो नसतो. आणि आपण बघतो की लहान वयामध्ये ठराविक वयोगटात अमुक एक 6 आठवड्याला ही लस द्यायची, 10 आठवड्याला ही, 5 वर्षाला कुठली, हे सगळं अगदी चार्टप्रमाणे आपण फॉलो करतो. पण तशाच वॅक्सिन्स अडल्ट्समध्ये असतात हे अगदी आत्ताच्या कोविड किंवा H1N1च्या आउटब्रेक्सपर्यंत आपण चर्चाही करत नव्हतो. पण ॲक्च्युअल बघता अडल्ट्समध्ये म्हणजे प्रौढांमध्ये जसं आपलं वय वाढत जातं तसं लहानपणी घेतलेल्या वॅक्सिन्सने तयार केलेली प्रतिकारशक्ती ही कमी होत जाते. त्यामुळे त्यातल्या काही वॅक्सिन्सचे बूस्टर आपल्याला गरज पडतात. जसं 10 वर्षातनं एकदा टिटेनसचा बूस्टर घेणं किंवा अडल्ट झाल्यानंतर एकदा तरी MMRची म्हणजे मिझल्स, मम्स, रुबेलाच्या वॅक्सिनचा बूस्टर घेणं हे आलं. त्याचबरोबर जर आपण एकंदरीतच बघितलं तर 70-80 नंतर जगणारे पॉप्युलेशनचं प्रमाण आता दिवसेंदिवस वाढतंय आणि त्याचबरोबर वाढतंय कॅन्सर, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, स्थूलपणा आणि हार्ट, लिव्हर, लंग, किडनीच्या वेगवेगळ्या आजार असणाऱ्या व्यक्तींचं प्रमाण. पण योग्य त्या केअरमुळे हे सर्व आजार असणारे व्यक्ती पण बरीच वर्ष नॉर्मल आयुष्य जगू शकतात. पण त्या दरम्यान कुठे ना कुठे त्या आजारांचा इम्पॅक्ट म्हणून त्यांची प्रतिकारशक्तीही कमी होत असते आणि त्यामुळे त्यांना देखील काही ठराविक वॅक्सिन्सची गरज भासते. याचप्रमाणे कुत्रा चावल्यानंतर जी आपण रेबीज विरुद्धची लस देतो किंवा विशिष्ट अशा काही देशांमध्ये जसं साऊथ अमेरिकन कंट्रीजमध्ये जाण्यापूर्वी येलो फिवरची वॅक्सिन आपल्याला घ्यावी लागते, कारण की ते इन्फेक्शन आपल्या देशात दिसून येत नाही पण तिथल्या देशांमध्ये दिसून येतं. सो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक लसी आहेत ज्या कोविड आणि फ्लू पलीकडे बऱ्याच आहेत ज्या अडल्ट्समध्ये गरजेच्या असतात. पण मग याच्यात नॅचरली प्रश्न येतो, मग यातली प्रत्येक लस प्रत्येकाने घ्यायला हवी का. कारण का लहान मुलांमध्ये आपण बघतो की साधारण 5 वर्षाच्या वयापर्यंत बहुतांशी वॅक्सिन्स प्रत्येक लहान मुलाला आपण देत असतो. तर इथे एक दिलासादायक बाब ही आहे की प्रत्येक प्रौढाला सगळ्या लस घेण्याची गरज नसते. मग कुठली लस कोणी घ्यावी आणि कोणत्या वॅक्सिन्स अडल्ट्स करता असतात त्याबद्दल आपण बघूया. सो अडल्ट्समध्ये असणाऱ्या वॅक्सिन एक मोठ्या मोठ्या प्रकारे 3 गटांमध्ये मोडतात. एक तो गट ज्याची लस आपण लहानपणी घेतलेली असते आणि आता इम्युनिटी थोडी कमी होतीये म्हणून त्याचं बूस्टर घेण्याची गरज असते. सो यामध्ये येतात जसं आपण बोललो त्यानुसार टिटेनस, डिफ्थेरिया, पर्टुसिसची म्हणजे टीडॅपची लस किंवा MMRची लस. दुसरा गट असतो अशी वॅक्सिन जी एखाद्या विशिष्ट वयोगटामुळे किंवा एखाद्या विशिष्ट मेडिकल कंडिशनमुळे घेण्याची आपल्याला गरज असते. जसं डायबिटीज, हार्ट डिसीज, लंग डिसीज जसं दमा, COPD, स्मोकिंग, अल्कोहोल इंटेक, स्थूलपणा अशा आजारांमध्ये न्यूमोनिया, मेंदूज्वर किंवा कानाचे इन्फेक्शन्स करणारा सगळ्यात महत्त्वाचा न्यूमोकोकस या बॅक्टेरिया विरुद्धची न्यूमोकोकल वॅक्सिन गरजेची असते. त्याचप्रमाणे 50च्या वयानंतर आपण बघतो
की हर्पिस झोस्टर म्हणजे नागिण या आजाराचं प्रमाण बऱ्यापैकी वाढतं, म्हणजे जे VC-30पेक्षा अनेक पटीने वाढतं. आणि या आजारामध्ये ऑलमोस्ट 25-30% व्यक्तींना अतिशय तीव्र अशा नर्व रिलेटेड वेदना होतात आणि साधारण 2 ते 5% व्यक्तींना मेंदू, हृदय किंवा इतर अवयवां रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स होण्याची शक्यता असते. सो 50च्या वयानंतर या लसीची गरज असते. त्याचप्रमाणे काही लसी आहेत जसं हेपॅटायटिस बी आणि सर्वायकल कॅन्सर म्हणजे HPV वॅक्सिन. या पर्टिक्युलरली ते आजार म्हणजे हेपॅटायटिस बी हे भारतामध्ये अल्कोहोल सोडल्यास लिव्हरचा कॅन्सर आणि लिव्हर फेल्युअर याचं सगळ्यात कॉमन कारण आहे. त्याचप्रमाणे सर्वायकल कॅन्सर हा स्त्रियांमधला सेकंड सगळ्यात कॉमन कॅन्सर आहे आणि त्यातल्या 70 ते 75% केसेस या HPV या व्हायरसशी संबंधित आढळून आलेल्या आहेत. त्यामुळे ही एक लस असते जी विशिष्ट वयोगटात 9 ते 14 वर्षाच्या वयातल्या मुलींनी घेणं गरजेचं असतं. त्याचप्रमाणे तिसरा गट असतो लसींचा जो विशिष्ट एक्सपोजर्स नंतर किंवा काही ट्रॅव्हल रिलेटेड प्रवासा रिलेटेड आपल्याला घेण्याची गरज असते. म्हणजे कुत्रे चावलेत तर त्यानंतर रेबीज होऊ नये म्हणून रेबीजची लस किंवा विशिष्ट देशांमध्ये जाताना लागणारी येलो फीवर सारख्या लसी हे या गटामध्ये येतात. सो या सगळ्या लसींमध्ये एक कॉमन प्रॉब्लेम काही असतात. एक म्हणजे त्यांची किंमत आणि दुसरे म्हणजे या लसींच्या साईड इफेक्ट बद्दल असणारी आपल्या मनातली भीती. सो आपण बघूयात त्यातलं काय तथ्य आहे. सो भारतासारख्या देशामध्ये एक मेजर लिमिटेशन अडल्ट्समध्ये वॅक्सिनेशन घेण्यातलं ऑफकोर्स अवेअरनेस व्यतिरिक्त दुसरं महत्त्वाचं लिमिटेशन आहे त्या वॅक्सिन्सची किंमत. कारण का बऱ्याच वेळी आपल्याला अचानक डोक्यात असं वाटतं की ही 2,000ची लस, 5,000ची लस किंवा एखादी इवन जोस्टरसारखी 11,000ची लस, एवढी महागड्या लस कशाला घ्यायची. पण त्याच्यात मित्रांनो जर आपण बघितलं की या लसींमुळे कुठले इन्फेक्शन्स टळतायत आणि कशा प्रकारचे आजार आपल्याला टाळता येत आहेत ते फार महत्त्वाचं आहे. कारण त्यातला कुठलाही आजार झाल्यास त्यामुळे होऊ शकणारा खर्च आणि त्यामुळे होऊ शकणारी आपल्याला त्रास किंवा काही केसेसमध्ये जास्त क्रिटिकल त्रास होणं, हॉस्पिटलायझेशनची गरज पडणं, काही केसेसमध्ये ICUची गरज पडणं, या सगळ्यात होणारा त्रास आणि खर्च हा कैक पटीने मोठा असतो. त्यामुळे जरी इन्शुरन्समध्ये वॅक्सिन कव्हर होत नसेल तरी वॅक्सिनमुळे टाळता येणारे हॉस्पिटलायझेशन्स लागू नयेत यासाठी तरी ती वॅक्सिनची कॉस्ट ही वर्थ असते. त्याचबरोबर काही आपल्या डोक्यामध्ये वॅक्सिनबद्दलचे समज असतात. जसं एक सगळ्यात कॉमन समज जो मी पेशंट्समध्ये बघतो, डॉक्टर मला नैसर्गिकरित्या इन्फेक्शन होऊन इम्युनिटी आलेली हवी आहे, वॅक्सिन घेऊन आर्टिफिशियली इम्युनिटी नको. तर याबद्दल बोलायचं झालं तर नैसर्गिकरित्या इन्फेक्शन होऊन जेव्हा आपल्याला प्रतिकारशक्ती डेव्हलप होते त्यावेळी ते इन्फेक्शन कमी प्रमाणातही असू शकतं किंवा तीव्र देखील असू शकतं. सो तेव्हा आवश्यक नाही की इन्फेक्शन हे फक्त घरबसल्या सौम्य लक्षणांनीच बरं होणार आहे. काही केसेसमध्ये जास्त सिरियस आजार आहे त्यामुळे होऊ शकतात. या उलट जेव्हा आपण वॅक्सिन घेतो, वॅक्सिनमध्ये ज्या जीवाणू किंवा विषाणूविरुद्ध ती लस आहे त्याचा अगदी छोटासा एक प्रोटीन अँटीजन भाग असतो जो आपल्या प्रतिकारशक्तीला स्टिम्युलेट करून अँटीबॉडीज बनवण्यासाठी पुरेसा असतो. सो पर से कुठल्याही वॅक्सिनमुळे ते इन्फेक्शन आपल्याला होऊ शकत नाही. त्यामुळे कधीही नॅचरल इम्युनिटीपेक्षा वॅक्सिनने आलेली इम्युनिटी जास्त परवडणारी असते. कारण का प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन रिक्वायरिंग हॉस्पिटलायझेशन. दुसरी महत्त्वाची गोष्ट, वॅक्सिन आपली प्रतिकारशक्ती कमी करतात का, तर उलट हा अतिशय चुकीचा समज आहे. कुठलीही लस ही आपल्याला त्या पर्टिक्युलर इन्फेक्शन विरुद्ध इम्युनिटीला तयार ठेवून त्याच्याविरुद्ध अँटीबॉडीज बनवायला मदत करते. त्यामुळे खरं बघितलं तर त्या पर्टिक्युलर इन्फेक्शन विरुद्ध त्या लसीमुळे आपली इम्युनिटी स्ट्रॉंग होत असते आणि ती आधीच तयार असते की भविष्यात ते जंतू शरीरात गेल्यास आपलं जे इम्युनिटी त्याला योग्य वेळी फाईट करू शकेल आणि जास्त सिरियस आजार त्यातनं उद्भवणार नाहीत. म्हणजे लक्षणं जरी आलेत तरी ते अतिशय सौम्य प्रमाणातले असतील. आता तिसरा महत्त्वाचा भाग, वॅक्सिनचे काही मेजर साईड इफेक्ट असतात. सो कुठल्याही मेडिकल इंटरव्हेन्शनप्रमाणे काही मायनर साईड इफेक्ट्स मेजॉरिटी वॅक्सिनचे असू शकतात. जसं की जिथे इंजेक्शन दिलंय त्या ठिकाणी दुखणं, सुजणं किंवा थोडं तापासारखं किंवा अंगात थकवा असल्यासारखं वाटणं. पण हे सर्व साईड इफेक्ट 24 ते 48 तासापलीकडे कंटिन्यू होत नाहीत. आणि जे सिरियस साईड इफेक्ट आहेत ते लाखोमध्ये एखाद्या व्यक्तीला होतात. त्या उलट आजार जो प्रिव्हेंट होतो तो अनेक व्यक्तींचा होत असतो. त्यामुळे क्वचित कधीतरी लाखोत एखाद्याला होणाऱ्या साईड इफेक्ट करता अगदी कॉमन इन्फेक्शन जे टाळले जातात त्याबद्दलचं प्रोटेक्शन आपण घ्यायला विसरायला नको.
आणखी एक महत्त्वाचा गैरसमज जो बऱ्याच व्यक्तींमध्ये मी बघतो तो म्हणजे असा की मी तर तरुण आहे, मला काय लसीची गरज. पण तरुण व्यक्तींमध्येही इन्फ्लुएन्झासारख्या लसींची गरज काही जणांना असू शकते. त्याचसोबत तरुण असलेत पण तरीही सेडेंटरी लाईफस्टाईल, स्थूलपणा, डायबिटीस, दमा, सिगरेट स्मोकिंग, अल्कोहोल इंटेक अशा काही फॅक्टर्समुळे काही विशिष्ट आजारांबद्दलची आपली प्रतिकारशक्ती कमी झाल्याने काही लसींची गरज 20-30तल्या व्यक्तींनाही असू शकते. सो लस मला घ्यायला नको किंवा लस कशाला घ्यायची यापेक्षा कोणती लस कोणी घ्यायला हवी हे योग्य प्रकारे जाणून योग्य तो निर्णय घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला उपयोगी वाटला असेल तर तो जास्तीत जास्त मित्रपरिवार आणि कुटुंबियांसोबत शेअर करा. कदाचित या व्हिडिओतली माहिती किंवा एखादी लस एखाद्या व्यक्तीला एखाद्या खूप गंभीर अशा इन्फेक्शनपासून वाचवू शकते. कोणाचं हॉस्पिटलायझेशन किंवा जीवाला उद्भवणारा धोकाही योग्य निर्णयामुळे टाळला जाऊ शकतो. आणि हो, असेच वेगवेगळ्या इन्फेक्शन्स, वॅक्सिन्स, अँटीबायोटिक्स आणि मेडिकल टॉपिक्सबद्दलच्या माहितीपूर्ण व्हिडिओजला बघत राहण्यासाठी फिवर केअर सेंटर फॉर इन्फेक्शियस डिसीजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चॅनलची लिंक जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा. आणि हो, कॉमेंट्समध्ये हे लिहायला विसरू नका की तुम्हाला यापुढे कोणत्या विषयांवरती व्हिडिओ बनवलेलं ऐकायला आवडेल. दुसरं, कुठल्या अडल्ट वॅक्सिनबद्दल सविस्तर माहिती आपल्याला हवी आहे ते पण कॉमेंट्समध्ये लिहायला विसरू नका. आणि लक्षात ठेवा, स्टे इन्फॉर्म्ड, स्टे हेल्दी. थँक्यू.